सुबोध भावे. एखादा नट हा त्याच्या कलेने सर्वश्रुत होतो. त्याची कला, त्याचे सादरीकरण त्याला सिनेमागृहातून थेट प्रेक्षक वर्गाच्या मनात उत्तुंग असे स्थान देऊन जाते. तो सतत आपल्या कलेत एक नाविन्यता आणत तिला उजळवत जातो, अगदी चंदनापरी. असाच एक मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला नट म्हणजे सुबोध भावे. सतत प्रयोगशील असणे हा त्याचा विशेष गुण. लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बालगंधर्व, लोकमान्य यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारून त्यांना पुन्हा जिवंत करणारा अभिनेता. कट्यार काळजात घुसली संगीत नाटक 20व्या शतकात रंगभूमीवरून सिनेमाच्या रूपात घरोघरी पोहोचवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मराठीतले पहिले सुपरस्टार यांचे जीवन चरित्र पुन्हा मराठी सिनेमाला हाऊसफुल पाठी लावून गेलं. 70हून अधिक सिनेमे करत मोठ्या पडद्यावर यशाच्या शिखरावर विराजमान असताना सुद्धा छोट्या पडद्यावर पुन्हा तुला पाहते रे सारखी मालिका करून तो यशस्वी करणारा नायक, ज्याने एक ध्यास घेतला, एक स्वप्न पाहिलं, त्यासाठी प्रचंड मेहनत केली, कष्ट घेतले, चिवटपणे संघर्ष करत राहिले. तो पुढे जातच राहिला. कामावरची श्रद्धा व उत्कृष्टतेचे ध्येय यांनी त्याला भरभरून यशही दिले, पण त्याने तो थंडावला नाही. मुळात यशाला न मानता सतत प्रगतशील राहणे हेच मानणारा हा कलाकार तेवढ्याच ताकदीने व ऊर्जेने तो आजही वेगाने वाटचाल करत आहे. आपल्या सभोवतालच्या माणसांना आपल्या कृतीतून व आपलेपणातून प्रेरित करत आहे. पडद्यावरचा कलाकार सुबोध असाच आहे. आपल्या चाहत्यांना त्याच्या कलेने अगदी सर्वश्रुत करणारा. पण असं काही अजूनही भावेंच्या बाबतीत नक्कीच आहे, जे कुठेतरी चाहत्यांना ठाऊक नाही. आणि तेच सांगण्यासाठी हा प्रयत्न, पडद्या पलीकडचा सुबोध. नमस्कार आई बाबा. आमच्या सुबोध भावे FC आणि सुबोध भावे फॅन क्लबच्या पहिल्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमच्या फॅन क्लबची पहिली मुलाखत तुमच्यासोबत घेत आहोत. तुमच्या लाडक्या लेकाचा हा 49वा वाढदिवस. त्यानिमित्तानं तुम्ही आमच्या माध्यमामार्फत काय शुभेच्छा देऊ इच्छिता? त्याला 49 म्हणून 50 वर्ष लागणार आहे. तर साधारण 21 वर्षापासून तो ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी यश संपादन केलंय, तसंच तो पुढे पण यश संपादन करून शेवटपर्यंत, अशीच आमची आशा आहे. त्याचा आमच्या देवावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी त्याची स्वतःची जशी चुणूक दाखवली आहे तशी तो पण म्हणतो आणि बोलूनही काही वेळ दाखवत या मोठ्याला याच्यात नसेल दाखवत, पण त्यांचा हे माझ्या पाठीशी आहे म्हणून मी एवढं पुढे जाऊ शकलो, असं त्याचं आहे. ॲक्च्युली सुबोध नाव मला ठेवायचंच नव्हतं. माझ्या मनामध्ये समीर नाव होतं. जेव्हा सुबोध झाल्यानंतर आमच्यात चर्चा झाली की त्याचं नाव बारसं करायचं, त्याचं नाव काय ठेवायचं. तर मी म्हणलं आपण त्याचं नाव सुमित ठेवूया. तर बाबा म्हणले ते काय सुमित काय मिक्सर आहे का सुमितचा. मग मी म्हणलं मला समीर नाव आवडतं, आपण समीर नाव ठेवूया. म्हणून समीर वगैरे एकदम म्हणजे आमचं फायनल झालं नाव ठेवायचं. जेव्हा त्याचं बारसं झालं तेव्हा आमच्याकडे मोठ्या आत्याने नाव ठेवायचं असतं. तर मला म्हणली तुला माहिती आहे नाव काय ठेवायचं. म्हणलं हो समीर नाव ठेवायचं. मग मी ठरवलंय. नाही म्हणे सुबोध नाव ठेवायचं आहे. सुबोध म्हणजे चांगला बोध, त्याचं नाव सुबोध. सर्वसाधारणपणे जसं आजोबांची नातू हे आणि हा पहिला नातू, जसं मी माझ्या आजीचा पण लाडका होतो तसंच तो पण आजी आजोबांचा लाडका होता आणि त्याचं भरपूर कौतुक केलेलं आहे त्यांनी. म्हणजे लहान आमच्या मधल्या पिढीमध्ये दुसरं आम्हाला काय चुलत भाऊ नसल्यामुळे आम्ही सगळे एकटे होतो. मला आता 2 मुले आहेत. माझ्या मागे 5 पिढ्या आम्ही एकटे होतो. त्यामुळे असं बाजूची कोणीही नाही आहे. त्यामुळे जो आपल्या घरात आहे तो आपलाच आहे आणि आपणच त्याचा हे करायचं आहे, या मूळ उद्देशाने आजींनी आणि आजोबांनी दोघांनी भरपूर त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. आजोबांनी खूप बघितलं, पण आजी आमची खूप आजारी असल्यामुळे त्याला नाही बघता आलं. जेव्हा त्याची पहिली सिरियल जेव्हा होती तेव्हा आजी खूप आजारी होती, पण तरी त्या तशाच झोपेमध्ये येऊन खुर्चीमध्ये बसून बघायच्या, पण त्या झोपे त्यांनी एवढी नाही बघितलेली, पण आजोबांनी खूप बघितले. आनंदाश्रू पाहिले म्हणजे माझे वडील इथे बेडवर होते आणि कुठल्या एका पिक्चरच ना तो लोकमान्य.
ते दाखवायला त्यांनी आणलं होतं आणि त्यावेळेला ते म्हणजे असं हे करून दाखवत होतं त्यांना. पण तरी ते बघतायत म्हटल्यानंतर त्याला जे हे झालं की आपले आजोबा आपण हे करतोय काम करतोय तो सिनेमा तिथे येऊन बघू शकणार नाहीयेत, पण निदान इथे तरी त्यांनी खास मुद्दाम ते काही करून त्यांना दाखवलं होतं. त्यांना दाखवायला आणलं होतं. त्याने अजून विचारलं हे कोण आहे, तो म्हणाला मीच आहे हा. नाही, कधीच नाही. कारण सुनीत धाकटा माझा मुलगा खूप शांत आहे आणि सुबोध पहिल्याच गोंड होता, पण दोघांची कधीच भांडणं झालेली नाहीत. मी नेहमी कानावर सांगते, कारण तुम्ही किती भांडता रे, आमचे सुबोध सुनीत कधीही लहानपणी भांडलेली नाहीत. त्यांची आणि अजूनही ते भांडत नाहीत. नाही, मी पण माझ्या वडिलांचा मार खाल्ला नाही, मी माझ्या मुलाला मार दिला नाही. ते फार गुणी होते की तुम्ही तुमच्या निर्णयावर फार ठाम होता की नाही, मार देऊन सगळं प्रश्न सुटत नाही. आता ते आईला जास्त माहिती असेल, पण मला तर कधीच असं वाटलं नाही, कारण मी मारच खाल्ला नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीला म्हणजे मी शिशुमंदिरला असताना इथे शिशुविहार म्हणून शाळा होती, तर त्या शाळेमध्ये मी होते शिक्षिका. तेव्हा सोबत त्या शाळेमध्ये नाही, तेव्हा तो खूप लहान होता ना, म्हणजे 3 वर्षाचाच होता. त्यामुळे एवढी काही तेव्हा कल्पना नाही आली आणि नंतर तो मुंबईत गेला. ऍक्च्युली सुबोध 10वीत असताना आम्हाला काहीच कल्पना नव्हती तो मंजिरीच्या मागे लागलाय की नाही येते. त्यामुळे आणि एकतर बाबा इथे नव्हते, म्हणजे मी इथेच होते घरामध्ये राहायला आणि बाबांची जेव्हा बदली होती अडीवलेला, त्यामुळे शिक्षणात तसं काही नाही फरक झालेला म्हणतात तसं. पण आम्हाला काहीच माहित नव्हतं तेव्हा दोघांचं आहे प्रेम. पहिली भेटली म्हणजे मला मंजिरी फक्त सुबोधकडून मी नाव ऐकलं होतं. मंजिरी माझी एक मैत्रिणी आहे, ती बहुतेक आमच्या घरी पण एकदा आली, तर मला एवढं काही म्हणतात माझ्या लक्षात नाहीये. पण एकदा मी त्यांच्या घराची येत होते आणि ती त्या डोळ्यातनं धावत आली, ओ काकू काकू करत आली. म्हणजे ही कोण मला काकू काकू करते, पण मी मंजिरी आहे. म्हणलं हो का, बरं ठीक आहे म्हणलं. एवढंच फक्त, बाकी काही नाही. तिथं मी निघाली, मी सुबोधची मैत्रिणी. म्हणलं ओके. बाबा तुम्हाला कधी भेटलं? नाही, मला वाटतं डॉक्टरांबरोबरच आपल्याला सगळ्यांची भेट डॉक्टरांनी घडवून दिली त्यावेळेला ना, दाताचे आपले जोशी. हो, नाही ऍक्च्युली सुबोधचे जे अजय जोशी म्हणून मित्र आहेत, डेंटिस्ट आहेत ते, तर तेव्हा मंजिरी तिकडे ह्याला गेली होती काळामध्ये, तर ते म्हणले तुम्हाला एकदा मला भेटायचंय. जे सुबोध म्हणलं की तुम्ही एकदा माझ्या आई बाबांशी बोला, म्हणून आम्ही त्या डेक्कनवरती गुडलक आहे तिथे आम्ही भेटलो होतो. तेव्हा ते म्हणले की मंजिरीचं सुबोधचं आहे, तुम्हाला माहितीच आहे ना. म्हणलो तेव्हा माहिती होतं आम्हाला, पण म्हणजे ती अतिशय चांगली आहे, गुणी मुलगी आहे. म्हणजे ती घरामध्ये त्यांचं कसं एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे तिला त्याची सगळ्याची माहिती आहे. तेव्हा तुम्ही अगदी निसंकोचपणे काहीच हरकत नाही, म्हणजे करायला पुढे वाढवायला हरकत नाहीये. आमचं तेव्हा जुनं घर होतं आणि मी वरती अशी झोपले होते, तर सुबोध असं येरा झाला घालत होता तिथे. मी म्हणलं सुबोध माझ्याशी काही बोलायचं आहे का, म्हणलं मला हो माझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे मंजिरी चालली करणार, म्हणलं जाऊ देत की. तर म्हणजे आता ती बाजू येणार नाही. तेव्हा पण मला काही माहित नव्हतं, म्हणजे नुसतं कानावरती होतं की आहे दोघांचं. तर म्हणलं मला जाऊ देत की, म्हणजे आता बाजू येणार नाही. म्हणलं ठीक आहे, बाजू म्हणजे ह्यांचं काय आता होणार नाही. म्हणलं नक्की. त्यामुळे एवढंच फक्त मला माहिती आहे, बाकी पुढचं काही मला काही माहित नाही आहे. नाही, एक तर मी सुबोधला म्हणलं सुबोध लग्नाच्या आधी मला एकदा मंजिरीशी बोलायचं आहे म्हणलं, कारण एक तर आमचं आपलं देऊळ आहे, आमच्याकडे तसं जुनं वातावरण वगैरे होतं. तर म्हणलं ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये. आम्ही चौघे गेलो हॉटेलमध्ये. म्हणून मंजिरी म्हणलं म्हणजे तुला हे सगळं पसंत आहे का, कारण उगाच पसंत नसेल तर नंतर वाढवण्यात काही अर्थ नाही. ते म्हणजे मला ज्याचं सुबोध राहील ते तुम्ही न्यायला तयार आहे. म्हणलं मग ओके, म्हणलं तुला हे सगळं पसंत आहे, आपल्याकडे सोहळं असतं, देवाचं सगळं करायला लागतं. म्हणली ओके, मला काहीच हरकत नाही. मग तिथे आम्ही म्हणलं ठीक आहे, मग यांचं असेल तर आपल्याला पुढे जायला काही हरकत नाही आहे. तिचे आई वडील कॅनडात होते त्यावेळेला आणि तिचे इथे काकांकडे ती राहत होती. ते काका आमच्याकडे बोलणी करायला म्हणून आले आणि बोलणी म्हणे देणे घेणे हा वगैरे जो प्रकार सगळा चालतो तो आमच्याकडे आम्हाला कधी म्हणजे आम्ही काही केलेलंच नाही आहे. आमच्या लग्नात सुद्धा काही नाही झालं ना, आता याच्या लग्नात सुद्धा काही नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की म्हटलं आपण त्याप्रमाणे हे करूया म्हणून. आणि या मधल्या पिरियडमध्ये माझी आई गेली. आई गेल्यानंतर आता मग तो साखरपुडा वगैरे करायचा होता. तर केव्हा करायचा, तर जुन्या लोकांचा म्हणजे आपल्या आधीच्या पिढींचा की एकदा आपण ठरवलंय ना, आणि बरोबर आईचे 14 दिवस होऊन गेले आणि त्याच्यानंतर 15व्या दिवशी साखरपुडा केलेला आहे त्यांच्या घरी तिथे.
तर त्यावेळेला त्यांच्या घरातल्या लोकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं की एवढं हे असून सुद्धा म्हणजे माझे वडील सुद्धा त्यावेळेला म्हणजे आता शेवटी बायको स्वतःची गेली म्हटल्यानंतर थोडा फरक पडणार, पण तरी सुद्धा ते तिथे आणि शांतपणेच करायचं होतं. कारण आई आत्ता गेलेली माझी म्हटल्यानंतर किंवा त्याची आजी, त्यामुळे तो तसा धुमधडाक्यात असा नाही केला, पण साखरपुडा म्हणून जो करायचा असतो त्याप्रमाणे आम्ही तो साखरपुडा इथे व्यवस्थित केला. 50-50 माणसं आलेली होती साखरपुड्याला. म्हणजे तारीख ठरली होती साखरपुड्याची, तेव्हा त्या पण म्हणायचं आपण नसते इंदूर साडी वगैरे नसूया, सोबतचा साखरपुडा आहे. पण अचानक त्यामध्येच गेल्यामुळे तो जरा प्रॉब्लेम झाला. जेव्हा तिचे आई बाबा इथे नव्हतेच, काका काकूंनी साखरपुडा केलेला आहे. नाही इथे नव्हते, त्यांनी डायरेक्ट लग्नात आम्ही लोकांना एकमेकांना बघितलं लग्नाच्या आधी. तोपर्यंत त्यांना आम्ही माहित नव्हतं, आम्हाला ते माहित नव्हते, कारण ते तिकडेच होते. त्याच्या काका काकूंनीच त्याचं सगळं केलं होतं. अच्छा नाही, त्याला नऊवारी नेसायची होती, तर मी आजी साडी नेसेन. खाली आता एक फोटो आजीचा आहे, तर त्याच्यात जी साडी आहे तीच ती साडी नेसली होती नऊवारी. नाही अगदी लहानपणी नाही, पण प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे डुमवी ही जी छोट्या लहान मुलांची शाळा आहे 4थी पर्यंतची, त्या शाळेत तो असताना एकदा त्याला नाटकात बाईंनी घेतलं होतं की तो नाटकामध्ये काम करेल. आता किती छोटं असणार, नाटिका असणार, नाटुकली. आणि त्याच्यामध्ये ते म्हणले की म्हणजे तुमच्याकडे असं पॅन्ट किंवा हे असं फाटलेलं किंवा असं शर्ट फाटलेलं वगैरे असं आहे का? म्हटलं आमच्याकडे कपडे आम्ही चांगलेच फक्त ठेवतो. नाही म्हणले एक असं आम्हाला हवं आहे नाटकात. म्हटलं काय भूमिका आहे त्याची? नाही म्हणतो भिकारी त्याच्यात दाखवायचा आहे. तर भिकारी म्हटल्यानंतर थोडे आम्ही चलबिचल झालो होतो की हो म्हणायचं की नाही. नंतर बाईंनी सांगितलं भिकारी म्हणून त्याची जरी भूमिका असेल तरी तो राजा आहे आणि आपल्या प्रजेचं कसं काय चालू आहे किंवा हे सगळं बघण्याकरता सरळ राजा म्हणून गेला तर सगळे एकदम व्यवस्थित असतील ना. भिकारी म्हणून गेल्यानंतर ॲक्च्युअल प्रजेचे म्हणजे आत्ता जो प्रकार काही वेळेला करतात आपल्या इथे आत्ताच्या ह्याच्यात, तसाच तो त्यावेळेला सुद्धा त्यांनी. आणि ते त्याचं सगळ्यात पहिलं काम त्या मराठी शाळेतलं काम पहिलं आणि तिथून या बाजूला. तेव्हा आमचं खूप वाजलेलं आहे ॲक्टिव्हमध्ये गेल्यानंतर. म्हणजे नोकरी करत होता तो इंडिका टेक्नॉलॉजीमध्ये. आणि तिथून एकदा म्हणजे रोज डबा घेऊन जायचा, घरी वेळेत यायचा. नंतर म्हणलं उद्याच माझा डबा करू नकोस बरं का. म्हटलं का रे? नाही म्हणजे नोकरी सोडतोय. म्हटलं का? नाही म्हणे मला नाही करावं शेवटी नोकरी, मला अभिनयातच जायचं आहे. तर म्हटलं त्याला तो मस्त आनंदात होता आणि मला 2-3 दिवस झोप नाही आली अजिबात. तो ह्या ॲक्टिव्हमध्ये झाला म्हणून नंतर. तेव्हा मी हे आमचं इथलं पाडलं होतं घर आणि आम्ही तिकडे दत्तप्रसादला राहायला गेलो होतो. तर तो असं झोपले म्हणजे रोज एक फोन आला की मी बघायची, कोणाचा फोन आला का डायरेक्ट ह्याचा म्हणतात तसं. तो म्हणलं आई तुम्हाला रोज रोज विचारू नकोस, मला वेळ लागेल. म्हणलं नको, वेळ लागायला नको, मग मी ह्याच क्षेत्रात जाणार आहे, बाकी काही नाही. आणि दुसरं काही नाही, लग्नातच मला काळजी होती, बाकी काही नाही आहे. हो, की कुठे ठाम असं नव्हती झाली नोकरी म्हणतात तसं. म्हणजे अपेक्षा प्रत्येकाच्याच असतात, पण नुमोई मोठ्या शाळेत गेल्यानंतर म्हणजे 5वी ते 11वीच्या त्याच्यात एक पारू गो पारू या याच्यावर एक नाच होता आणि त्याच्यावर हा मला वाटतं काय शाळेमध्ये होता, शाळेत पण काय होता तो पारू नाचच होता. हां, तर 2 अशा हे टीम सारख्या त्या पुढे नाचत येणार वगैरे. आणि तो इतका लोकांना म्हणजे संमेलनात होता. दत्ता डावलेकर त्यावेळेला त्याचे हे होते, प्रमुख पाहुणे होते. त्यांनी तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याला बोलवून मुद्दाम स्वतः वेगळा स्वतःचा म्हणून बक्षीस दिलं त्यावेळेला. पहिलं बक्षीस त्याला दत्ता डावलेकरांकडनं मिळालेलं आहे. नाही त्यांनी आल्याच नाही की मी पेपरच लिहिला नाही, त्यावेळी मी नापासच होणार आहे. म्हणजे मग तुला पुढे काय करायचं म्हणजे मी म्हणलं तेव्हा असं होतं की सायन्सला होता तो पहिल्यांदा, तर सायन्स म्हणून त्याला कॉमर्सला येता येत होतं. म्हणलं मला BComच करायचं. म्हणलं ठीक आहे, ओके, काही प्रश्न नाही. पण त्याच्यात त्यांनी पहिल्या झटक्यात त्याला चांगले मार्क पडले होते. पण म्हणजे क्षेत्र बदलून ह्या याच्यात सुद्धा सायन्स बदलून शाळा सुद्धा स्विचओव्हर केली होती. पुणे विद्यार्थी राहत होता पूर्वी तो, आणि नंतर इथली कुठली शाळा ते 12वीला असते ना ते. मग 12वीच्या पण ते कॉमर्सला गेल्यानंतर ह्याला सिम्बॉसिसला होता ना. हा नंतर सिम्बॉसिसला माझ्या एक ओळखीच्या होत्या, म्हणजे त्या तिथल्या हेड होत्या. तेव्हा त्या म्हणल्या होत्या की सुबोधला यायचं असेल तर मी त्याला ॲडमिशन देते. त्यांनी त्याला ॲडमिशन दिली होती. नाही तसं आम्हाला कोणी नाही सांगितलं, आमच्या नातेवाईकांनी कोणी नाही सांगितलेलं.
पण त्यांनीच स्वतः एकदा बोलताना बोलला होता तो की कुठलंही क्षेत्र काय आणि नाद लागायचे असेल तर कुठेही लागू शकतात. या क्षेत्रात गेलेलाच माणूस नादी लागतो असं नाही आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित असल्यानंतर काही प्रश्न नाही. बालगंधर्वांचं त्यांनी उदाहरण दिलं होतं बालगंधर्व झाल्यानंतर, सिनेमा झाल्यानंतर, की बालगंधर्वांसारखा माणूस त्या काळात जर खरोखरच त्यांनी पैसे बाजूला ठेवले असते तर ते अब्जाधीश होऊ शकले असते. पण त्यांचे नाद वेगळे होते. अत्तर आणि हे असं सगळं नाद होते, बाकी नाद नाही, दारूला शिवलेले नाहीत. म्हणजे अशी माणसं सुद्धा एवढ्या नाटकात एवढ्या वरपर्यंत जाऊ शकतात ना त्या काळात सुद्धा. असं म्हणजे त्यांनी बोलताना बोलायच्या नाही, या क्षेत्रात गेला तर मी त्याला 10 प्रश्न लिहून गेले होते. म्हणजे सोबत हे 10 प्रश्न माझ्या समोर आहेत, याची मला उत्तरं दे. तर ते 10 प्रश्न त्यांनी वाचले, सगळे तोंडलाई माझ्या समोर बस, तुझे प्रश्न बरोबर आहेत सगळे म्हणले. पण त्यांनी प्रत्येक एका प्रश्नात त्यांनी विश्लेषण सांगितलं की म्हणजे ह्याच्यात नाद लागतात. तो म्हणला समजा सर्व्हिस वाला असते त्यांना नाद लागत नाहीत का, ते शेवटी आपल्या मनावरती असतं. तो म्हणला तुम्ही 2 रेषेत चालणारे आहात, म्हणजे तुमचा काळ तसा होता तर मला जरा बाजूला पाऊल टाकून बघू देत. समजा माझं नाहीच झालं याच्यात तर मी तुला लिहून देतो की वर्षभरानंतर मी परत नोकरी करून स्टॅम्प पेपर तुला लिहून देतो की जर काही क्षेत्रात माझं नाही जमलं तर मी परत नोकरी करेन. म्हटलं ओके. बाकीचं म्हणजे असं होतं की समजा तुला एखादी स्त्री मिळेल नंतर तुला नाहीच मिळाली तर तू काय करशील. तेवढा तू निगेटिव्ह विचार अजिबात करू नकोस, पॉझिटिव्ह राहा कायम शेवटपर्यंत. नंतर दुसरं की म्हणलं तुला इथे समजा मुंबईला वगैरे असेल, तुला इथे पुण्यात ते मिळू शकणार नाही ना. जर समजा मुंबईला गेलास तू तिथे तर तिथं कसा राहशील तू. म्हणला तो पुढचा प्रश्न आहे, आता मी तुला सांगू शकत नाही आता अजिबात. तसे आता बाकीचे मला आठवत नाही एवढे, पण मी असे 5-10 वर्ष त्याला दिले होते. मीच सांगितलं तेव्हा की सुबोधला की तुमचं नवीन लग्न झालेलं आहे तर तुम्ही तिला पण मुंबईला घेऊन जा, कारण तू अपडाऊन करणं फार अवघड होतं मुंबईत म्हणतात. तेव्हा गाडी नव्हती सुबोधच्याकडे. तर मी म्हटलं तुम्ही दोघं तिकडे सारखा तुमची सवय होत असेल तर तुम्ही दोघंही मुंबईला जाऊन राहा. मग तेव्हा मुंबई तिला मावशीचा ब्लॉक त्यांना मिळाला होता, तिथे त्यांची राहायची सोय. म्हणजे तसं खूप स्ट्रगल करायला लागलं नाही सुबोधला. ते त्यांचा ब्लॉक होता, त्यांनी भाडं पण घेतलं नाही, तिथेच राहिले होते. मग त्यांनी स्वतःची जागा घेतली वगैरे, ते पुढचं. त्याची पहिली आता ती मला ना सिरियल आठवत नाही आहे. त्याची पहिली सिरियल ती झाली तेव्हाच मी त्याला बघितलं टेलिव्हिजनवरती. त्याच्यात गिरीश शोक नाही त्याच्या आधी पण एक सिरियल होती, त्याचं मला आत्ता नाव आठवत नाही. त्याच्यात गिरीश शोक होती आणि मीरा वेलणकर होती, पण त्या सिरियलचं मला नाव नाही आत्ता आठवते अजिबात. आणि मग रामायण झालेलं आहे. रामायणात तो रामच होता. हो. त्यांनी पहिला जेव्हा त्याची म्हणून मला सिरियलचं नाव आठवत नाही आहे, तेव्हा त्याला जो चेक मिळाला तो त्यांनी माझ्या पहिल्या हातात दिला होता. तेव्हा 1000 रुपये त्याला फक्त मिळाले होते तेव्हा. तेच तुमच्यासाठी. हो. आठवण कारण काय आहे नेमकं त्याच्या सगळ्या शाळा किंवा कॉलेज या याच्यामध्ये मी बँकेत नोकरी करत असल्यामुळे मी बरेच वेळा बाहेर गावीच होतो. म्हणजे पुण्यातनं राहून जरी भोर किंवा सासवड वगैरे केलं तरी सकाळी 7-7:30ला घर सोडायचं होतं, रात्री यायचं. त्यामुळे तसं जास्त त्याच्याबरोबर सहवास असा माझा एवढा नाही झाला जेवढा हिचा झाला, कारण ही इथेच असल्यामुळे. हां, त्यामुळे मी फक्त शनिवार रविवार आम्ही भेटत होतो. फक्त 10वीच्या याची आठवण म्हणजे 10वीच्या पेपरला तो चालला होता, SP कॉलेजला नंबर लागलेला होता. मी तिकडनं रजा मागून घेऊन आडीवरातनं इथे आलो होतो. दुसऱ्या दिवशी त्याला सोडायला गेलो. आता आमच्या लहानपणी आम्हाला आई वडील आमच्या त्या परीक्षेच्या म्हणजे आपण जिथे बसतो त्या वर्ग खोलीपर्यंत सोडायला आले होते. आता पुढचं एक हे आहे म्हटल्यानंतर त्यांनी SPच्या दारातच मला सांगितलं, बाबा ठीक आहे आता तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे हा थोडा फरक जो पडत जातो. आमच्या वेळेला तर 2 पेपर असायचे, एक सकाळी एक संध्याकाळी म्हणजे दुपारी. तर मधल्या ह्याच्यात माझे असं नाही, सगळ्यांचे आई वडील डबे घेऊन मुलांसाठी यायचे आणि इथे डबे खायचे आणि मग पुढल्या पेपरला बदलायचं. एका दिवसात 2-2 पेपर हे 10वीला सुद्धा 11वीला सुद्धा होते. आता ते संपलं, हा प्रकार आता संपला. म्हणजे माझ्या आईचा ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला त्याच हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, त्याच हॉस्पिटलमध्ये कान्हाचा पण जन्म झाला. ती त्यावेळेला तिकडेच होती. त्याला तर खूप म्हणजे तो तर आत पण होता म्हणजे म्हणा तसं. आणि बाहेर आई माझा मुलगा झाला म्हणलं, वा छान म्हणलं, मस्त आपल्या घराला वंश झालं म्हणलं. तसं
मी तुला खरं सांगू का, तेव्हा त्याचे पिक्चर एवढे चाललेले होते ना, त्यामुळे तो खूप कमी असायचे, म्हणजे फक्त दवाखान्यावर असायचा. पण नंतर मंजिरी ठाम होतीच म्हणतात तसं. ते तशी त्याला खूप जबाबदारी पडली असं मला नाही वाटत आहे. बाप म्हणून. कारण त्याचे पिक्चर पण तेव्हा चालू होते. नाही, पिढीतला बदल हा फक्त फरक आहे, बाकी काही नाही. आम्ही दोघंही आहात तसेच वागतोय. म्हणजे मी जसं सुबोधशी वागलो तसं सुबोध कानाशी वागतो. पण बाहेरच्या जगाचा जो परिणाम होतो तो आता नवीन पिढीवर होतोय. त्यामुळे आता थोडंसं वागण्यामधनं, म्हणजे ह्याच्या वागण्यात जरी नाही झाला तरी मुलांच्या वागण्यातनं फरक तो जाणवतो आम्हाला. कारण आम्ही आमचं लहानपण पण बघितलेलं आहे काय होतं. रविवार. आई. बाबा लाटणे. बालपणीचा. पुणे. अभिनेता. मुलगा म्हणून. इतर सिनेमांमध्ये. मारुती 800. हॉल. जिथं तुम्ही बसलाय ते. नवीन याच्यातली. हो ना. जुन्या ह्याच्यातली सबंध आमचं घर सगळीकडेच हे होतं. म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जुना जो देऊळ होतं त्यावेळेला याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात जागा होती आणि त्यामुळे आवडती वगैरे असा प्रश्नच नव्हता. सध्या कुठेही त्याला म्हणे ह्या जागेत खालच्या ते क्रिकेट खेळलेले आहेत मित्र. हो, मंदिराची बाजूची जी जागा होती तिथे क्रिकेट खेळले वगैरे क्रिकेट 3 चाकी सायकल चालवलेली आहे त्यांनी तेवढ्या जागेत तिथे. म्हणजे जुनं जे वेगळं होतं ते वेगळंच होतं. अजिबात नव्हतं घेतले. मला माहित पण नव्हतं तो करणार आहे. कारण तो कुठेतरी मैत्रिणीकडे जाऊन ते साडी वगैरे नेसून कसं दिसत करायचा म्हणलं तसं. मी त्याला पहिल्यांदा जेव्हा पडद्यावरती बघितलं स्त्री, म्हणजे तो म्हणला, म्हणजे तो सांगतो की मी अशी आईचे लकब बघायचो किंवा रस्त्यानंतर बायकोचे लकब बघायचो किंवा असं. म्हणजे तेव्हा त्या बायकांना वाटलं की हा माझ्याकडे काय बघतोय. तर अशा माझ्याशी काही स्त्री चर्चा केलेली नाही. पण जेव्हा पडद्यावरती पहिला पिक्चर आला सुबोधचा बालगंधर्व, तेव्हा फक्त मी त्याकडे बघूनच, म्हणजे बाकी मला काही आठवत नाही, फक्त त्याच्याच वेळेकडे मी बघितलं. नंतर परत मी बघितला तो पिक्चर, पण पहिला फक्त मी त्याकडे बघत होते, बाकी काही नाही. कारण मी पहिल्यांदाच पहिलं एवढ्या त्या छान ह्याच्यामध्ये नटलेला वगैरे, पण त्याला कधीच बघितलं. पण तेव्हा त्याची एक मैत्रीण म्हणली होती की जेव्हा त्यांनी, मैत्रिणीबरोबर त्याचं खूप असायचं, जेव्हा पहिला लुक त्यांनी दिला तेव्हा त्याची ती आपण एक मैत्रीण आहे, तेव्हा तू खूप आईसारखा दिसतोस. तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांना बालगंधर्व गेटअपमध्ये पाहिलं तेव्हा तुम्हाला वाटलं का की आपल्या मुलाची नजर काढावी? कारण नक्कीच काढली आणि मी त्याची नजर. नाही कधीच त्यांनी होऊनच आम्हाला 2-3 शूटिंगच्या वेळेला नेलेलं आहे. बालगंधर्वाच्या वेळेला बालगंधर्व नाही आपण गेलो, पण ह्याला कट्यारला गेलो होतो. नाही, ते बाहेर हे ठेवलेलं होतं ते जुनी म्हणजे बालगंधर्वांच्या नाटकं ज्या वेळेला चालायची त्यावेळेला ती नाटकं अशी आत्तासारखी नव्हती. पहाटेपर्यंत नाटकं चालायची आणि खेडेगावामध्ये लोक सगळी त्या नाटकाला आल्यानंतर त्यांच्याबरोबर मुलं बाळं सगळीच येणार. तर बाहेरच्या बाजूला, म्हणजे आता तुम्हाला लोकांना पण कोणालाही आठवणार नाही, एक असा माणूस यायचा हातगाडीसारखं असं ढकलून, त्याला 3-4 अशा त्या होड्या टाईप म्हणा किंवा असं लावलेलं असायचं आणि ती अशी तो आपण काय 2 आणे 4 आणे असतील ते दिले की तो असं ते फिरवायचा गर आणि ते फिरवलं की बरं वाटायचं. अशा ह्याच्यात तो एक मेरी गो राऊंड सारखं. हां, तसं एक होतं. दुसरं एक होतं की असं सिनेमासारखं तो दाखवायचा, आग्रे का ताजमहाल देखो, दिल्ली का कुतुब मिनार देखो वगैरे, असं एक खोंचा घेऊन यायचा आणि त्याच्यावर ते ठेवले असेल आपण त्याच्यात हे लावून बघायचं आणि आतमध्ये ते चित्र दिसायचं, तो एक एक वर ओढायचा.
असं सगळं मी तिथे बाहेर बघितल्यानंतर मी त्याला विचारलं होतं, म्हटलं अरे हे आताचं तुम्ही पिक्चर आताचं ह्याच्यात काढताय, पण म्हटलं अहो ते बालगंधर्वांचं याच्याबद्दल चालू आहे सगळं, त्यामुळे याचं पण बरोबर त्याच्याबरोबर हे करायला लागतंय काही ठिकाणी. म्हणजे काही लहान मुलं मुद्दाम त्यांनी आणली होती त्या ह्याच्यात शूटिंगच्या ह्याच्यात, की ते कसं हे करतात. आता त्या लहान मुलांना नवीन मुलांना माहिती पण नसेल की हे काय प्रकार आहे म्हणून. तर म्हणजे असं एवढं, आणि शूटिंग तर 2-4 वेळा आम्ही केलं. नर्वस नाही तो मुद्दा मला म्हणायचा याची शूटिंग बघायला वगैरे. नाही कधीच नाही. लेटेस्ट एक शूटिंग आता येरोडा जेलच्या तिकडे पुढे झालं. हो ते त्याचं ते अजून आले किती नाही का सूत्र मायन्यूट काय ते. किती हे बघतात हे मी बघितलं त्या ह्याच्यामध्ये. आम्ही सगळे बसलो होतो आणि नंतर शूटिंग चालू होतं आणि अंधार सगळा केलेला, खिडक्या बिडक्या बंद, पंखे पण बंद, कारण पंख्याचा आता तुम्ही म्हणता असा आवाज येतो. आणि इन द मीन टाईम त्या माणसाला वाटलं, मला वाटतं म्हणजे जो कॅमेरामॅन होता त्याला वाटलं की वरून विमान पास होत आहे. आवाज तो आला. त्या आवाज त्याचं कान जास्त तीक्ष्ण असणार, त्यांनी लागलीच सांगितलं स्टॉप. सगळं थांबलं, परत खिडक्या उघडल्या गेल्या, ते विमान पूर्णपणे पास आउट होईपर्यंत आम्ही तिथे बसलेलो होतो नुसते. म्हणजे ह्या काही अनुभव वेगळे वेगळे पण नर्वस येतात. कधीच नाही आले. तो उलट आम्हाला न्यायचा जवळ असेल तर. त्याचा एक पिक्चर निघाला, आम्ही असतो लाडके. तो पिक्चर म्हणजे खूपच, म्हणजे तो सगळ्यात आवडता पिक्चर आम्ही म्हणजे. त्यानंतर तो खूप बदलला सोबत, कारण त्याच्यामध्ये बदल मी सांगितलं. त्याच्यातली जी मुलं होती ना ती ऍक्च्युली मेंटली नव्हती, पण कसं हँडिकॅप म्हणतात तशी ती होती. तर तेव्हा तो म्हणा की माझ्या डोळ्यात पाणी लागते त्या मुलांना बघून. इतकी ती म्हणतात तशी लाघवी मुलं, प्रेम करणारी मुलं. तेव्हा नंतर त्याच्यानंतर तो बदलला. नाही नाही तसं नाही बोलला. फक्त एकदा लोकमान्य टिळक जेव्हा त्यांनी केला लोकमान्य टिळक, तेव्हा कोणते म्हणलं की त्याला कसं काय तुम्ही लोकमान्य टिळक केलं, की त्याचे डोळे हे भाऊक आहेत, म्हणजे करारी नाही आहेत ना. तर तेव्हा तो म्हणला की मी रोज त्या कुठेतरी पुतळा आहे ना याचा शिवाजींचा मुंबईला लोकमान्यांचा मुंबईला, तिथं मी रोज जायचो आणि त्यांच्या डोळ्याकडे फक्त बघायचो. आणि मग तो करारी माझ्या डोळ्यामध्ये आला. म्हणजे एकदा त्याच्यानंतरची गंमत सांगतो. शनिवार रविवारी एक काहीतरी कार्यक्रम होता, त्याच्यात तो लोकमानांच्याच त्या ड्रेसमध्ये तोच होता आलेला ते. होता. तर बाबासाहेब पुरंदरे त्यावेळेला होते त्यांनी मानेने. ती काठीची लोकमान्य टेकवत नसत, अशा काही भाषण बिषण करायचं असेल की ती काठी थोडी वर असायची. तर म्हणजे किती यांनी ऑब्झर्वेशन केलं होतं आणि ते तिथे पण त्यांनी हे केलं. म्हणजे नंतर एक जण मला म्हणले हो लोकमान्यांच्या त्या ह्याच्यातले जे फोटो आहेत भाषण करतानाचे किंवा त्या ह्याच्यात काठीची जमिनीपासूनची उंची जेवढी आहे वर आता धरलेली तेवढीच उंची आत्ता सुद्धा आहे. आत्ता काही नाही सिनेमा झालेला आहे, पण तरी सुद्धा ते जे त्याला हे सवय झालेली होती ती बरोबर त्याप्रमाणेच उंची काठीची आली खालनं. मी पण वाचले होते. तुम्ही पाहिलं होतं? हो मी इंस्टाग्रामवरती बघितलं होतं त्याचं ते. नाही, भूमिका पूर्णपणे जीव ओतून केल्यानंतर कशी ओतवू शकतो हे त्याने प्रत्येक भूमिकेत वेगळं दाखवून दिलेलं आहे. म्हणजे लाल्या सुद्धा कसा, लाल्या मी ओरिजिनल त्यांचा बघितलेला आहे. म्हणजे झोपून देऊन काम करायची पद्धत त्याची खूप आहे. तो कुठचाही रोल पूर्णपणे त्या भूमिकेत समरस व्हायचं. आणि नंतर तो सोडून देतो. एकदा ती भूमिका झाली की सोडून द्यायचा. पूर्वा गोखले क्लोज. आता ती शिवानी सर पण काम चांगलं करते, म्हणजे ती पण नाही. अफवा म्हणजे काय, प्रगती आपली होतीये, पण प्रगतीबरोबर योग्य काय आणि अयोग्य काय याची समजच आम्हाला आलेली नसल्यामुळे आपण कशालाही काही आधार धरतो आणि एवढ्याशा बारक्याशा काठीचा आधार धरून आपण वर जायला बघतो. पण ते चुकीचं आहे हे मला मान्य आहे. आणि याच्यात सुद्धा काही वेळेला त्याच्याबद्दल सुद्धा म्हणजे त्याचे हे आले की त्याच्यावरनं लोकांचे कॉमेंट्स येतात. पण ते कॉमेंट्स म्हणजे मी सांगतो ना की लोकांना नागरिकशास्त्र हा प्रकार शिकवला जात नाही, त्यामुळे लोकांची ही अधोगती आहे, बाकी काय. आपण जो तो एक कॉलेजमध्ये कधी बोलला होता मला वाटतं, नाही का? ते सर कॉलेजमध्ये एका भाषणामध्ये. हो नाही तो राजकारणावर स्वतः बोलतो, पण म्हणजे तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव नव्हतं घेतलं ऍक्च्युली, पण तो बोलला होता तर ती अफवा खूप पसरलं होतं. त्यानंतर त्यांनी तो विषय सोडला, राजकारण हा विषय सोडून दिला त्यांनी. मला त्याच्यात काही बोलायचंच नाही त्याच्या पुढे.
आणि आता राजकारण या आम्ही तेच क्षेत्रातनं सांगतो, तू तर बोलूच बाहेरच नकोस पडलं. याबद्दल आता अजिबात, राजकारण याबद्दल बोलूच काहीच नकोस नाही, अजिबात. आता संबंध संपला पूर्णपणे. त्यांनी पुढे सोडून दिला आता. मला पुढे आता मला जायचंच बोलायचंच नाही नाही त्याच्यात. अजिबात. हे तो काहीच नव्हतं पण बरोबर, त्याच्यावर त्याचं खूप संस्कार उठलं होतं वेगळे तेव्हा. आहेत ना. नुमोई सारख्या शाळेतनं शिकलेलं असल्यामुळे आणि त्यावेळेला म्हणजे कौतुक नाही करायचं, पण 11वीला म्हणजे 10वी मॅट्रिकला असताना सबन ज्ञानेश्वरी हाती लिहून ग्रंथालयाला दिलेली आहे त्या सगळ्या तिथल्या वर्गातल्या मुलांनी. कोणाचंच करून येत बस. अगदी बरोबर आहे. झाले एवढे भरपूर आहेत, लोक ते लक्षात ठेवतील असे भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये. केली तर विवेकानंदांची करावी. विवेकानंद राजकारणावरती नाही करावी. रोके आत्र्यांची करावी म्हणून असे काही लोक आता मागे लागलेत त्याच्या, पण अजून मला नाही वाटत काही पुढे झालंय. कारण प्र.के. आत्र्यांचं हे एक वेगळंच म्हणजे हेच होतं. पत्रकार म्हणून तर फारच हुशार होते, अशी माणसं आता नाही मिळायची. कारण कट्यार तर खूपच छान होता पिक्चर. तसाच जर का मला आणि मला पण त्याच पावलावरती पाऊल असेल तर फारच छान आहे म्हणतात तसं. आणि मानापमानच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे मानापमानचं शूटिंग बरंचसं बाहेर म्हणजे लखनौ, ग्वाल्हेर, इंदोर या भागात झालंय. म्हणजे भव्यता दिव्यता जी काय आहे त्या काळात होती राहत, ती सगळी त्याच्यात आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. कारण आतापर्यंत हे सगळं जी शूटिंग झाली सगळी महाराष्ट्रात झाली. आणि तो झोपून देऊन काम करतो हे नक्की आहे. त्यासाठी ते वाटतं तेवढे कष्ट घेईल तो. आणि तोही असाच वरच्या स्टेजला जावा, मानापान कट्यार गेला तसाच जावा अशी इच्छा आहे दिग्दर्शनामध्ये. कट्यारचीच आम्ही ऐकतो. कट्यार आणि बालगंधर्व दोन्ही गाणी सुंदर आहेत. अर्थात दिग्दर्शन केलेलं कट्यार आहे त्याचा. हे कट्यारची गाणी मी ऐकतो आणि खूप छान कट्यारची गाणी. शांतबिंद नव्हता बरं का अजिबात तो. शांत धाकटा माझा खूपच छान. हे नाही अजिबात नाही. आता तर काय, आता लहानपण गेलं, आता मोठे पण आले म्हणा तसं. आता खड्या मुलं झाली तसं. त्याचा खड्या बिड्या खोडकर काही नाही आहे. म्हणजे एकदम बदल झाला त्याच्यात लहानपणी एकदम मोठ्या माणसा. हा मजा असू. आता आम्ही इथं आलो जमलं की खेळतो ना आम्ही. आता काय लुडो खेळतो, पत्ते खेळतो, ते तो खेळतो तो मुलांच्या बरोबर आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर. त्याला आवडतं ते खेळायला. पण वाचनाची आवड जबरदस्त आहे त्याला. हो, म्हणजे पुस्तक हातात घेतलं की तो ठेवत नाही. आता बायकोनं तिचं योग्य आहे म्हणतात तसं. पण शेवटी असं आहे ना की त्याचं क्षेत्रच असं म्हणल्यानंतर की त्याला तिथे वेळ द्यायलाच लागतो ना. पण ती बरोबर आहे तिच्या ह्याच्याला म्हणतात तसं. पण माझं असं म्हणणं की त्याला जर का तिथं त्या क्षेत्रात गेल्यानंतर 12-12 तास त्यांची ड्युटी असते, ती त्याला निभावलंच पाहिजे. पण ती त्या जागी योग्य आहे मंजिरी. अवघड प्रश्न. पण आता ते ह्याच्यात काय AI वर त्याच्यावर ते तुम्ही पण वाचलं असेल त्याचं उत्तर की कसं ते धोकादायक आहे सगळ्यांना. म्हणजे त्या लोक आता ते बायोपिक वरून म्हणतात तसं की चेहरा लावून उद्याला कोणी काही हे करू शकेल ना. कोणी करावं असं त्यांचं नाही, कोणी करावं हे तर आपण नाही, आता पुढच्या पिढ्यांचं आपण काही सांगू शकणार नाही आहोत. पण AI मला पण पटलं नाहीये ते. AI म्हणजे तुम्हाला पटत नाही. ठीक आहे, त्यांच्या आता जो शो ते करतायत सोनी मराठीवर, त्यामध्ये AI मधूनच 20 वर्षाच्या सुबोधला आमच्याकडूनच फोटो घेऊन गेले ते इथनं आणि त्याच्यावरूनच त्यांनी तो AI चेहरा तयार केलाय. तर तुम्हाला काय वाटतंय ते किती सिमिलॅरिटी आहे त्या शो? खूप आहे, खूप आहे. हो, तसाच दिसायचा तो. तुम्ही तो फोटो पाहिला ना आता. हे बराचसा कानात असा दिसतो. मला खूप फोन आले होते किंवा तुमचा नातू करतोय का काम. म्हणलं नाही. म्हणून तो तुमचा नातूच वाटतो. म्हणलं नाही, तो सोबतच आहे म्हणलं. लहानपणीचा 20-22 वर्षामधला. अवघड प्रश्न. मग काय, खूप अवघड प्रश्न विचारला महाराज. मंजिरीचं कसं माहितीये का, तिला माहेरची माणसं असेल तर सासरची असो, ती सगळ्यांना धरून जात म्हणतात तसं. सुबोध आता करतो तिचं बघून, नाही असं नाहीये, पण मेन पहिला नंबर मंजिरीचा आहे.
ती सगळ्या माणसांना धरून जाणं हे तिच्यामध्ये आहे. आणि सुबोध जर का एखादी गोष्ट पटली नाही एखादी गोष्ट तर तो गप्प बसतो, तर तो पण म्हणजे घ्यायला पाहिजे. मंजिरीच हो असं झालं. दाखवायचं नाही कसं. म्हणजेच म्हटलं सॉरी. आम्ही असं प्लॅनिंग चांगलं असतं याचं. माझा आग्रह असतो. पुणेरीपणा कोणाच्या जास्त मंजिरी आणि सुबोध. काय सांगतात. हो ना. दोन्ही दोघांची. तिथे त्याने अनाऊन्स केलं की बरेच पालक मागे लागलेत की आमच्याकडून मुलाला याच्यात भाग घ्यायचा आहे, तर ताबडतोब लाईन लावा ज्यांना भाग घ्यायचा आहे. मग आम्ही लगेच लाईन लावली, त्याच्यात त्याला भाग घ्यायला मिळाला सुबोधला. मग ती घरची सायकल आम्ही तिथे घेऊन गेलो. रिक्षातनं आणि घेऊन ती गेलो. जुनी सायकल होती यांच्या वेळची, आणि तो इथे खूप चालवायचा. आणि त्याच्यात तो त्या 25 म्हणून मागूनची घेतली त्याच्यात तो पहिला आला. आणि मग परत सगळी फायनल जेव्हा घेतली तेव्हा सगळ्यात ज्या प्रत्येक फेरीमध्ये जे आलेत पहिले ते सगळे पहिले इथले असे 8 मुलं होती, त्यात तोही पहिला आला. आणि मग पोरवालकडनं सायकल घेऊन घरी आलो. नवीन नवीन सायकल भेट मिळाली पोरवालकडून. अच्छा, ठीक आहे. तर काय तो फोटो माझ्याकडे आहे, पण तो आमच्या सुनील फाडला लहान असताना. मग तो मी सगळा चिकटवला पाठीमागे हे करून. तेव्हा तो पण लहान होता ना. नाही तर लहान होता तो पण, त्याने आपला फोटो घेऊन फाडला. आणि इतका छान फोटो म्हणजे मी शेवटी तो सगळा मी जुळवला आणि मी सगळे स्टेपलर लावले, जुळून टाकला. तर कोपरा मात्र गेला त्याचा तो. पण आता सायकल दिसते त्याच्या. ती सायकल काही नाही, त्या दिवशी रात्री म्हणलं मी जातो गणपती बघायला. गेला गणपती बघायला आणि रात्रभर तो आला आणि मलाच झोप नव्हती अजिबात. आणि सकाळी ते इथे बेलबाग चौकामध्ये एक फडणीस म्हणजे ते बेलबाग ज्यांचं देऊळ आहे त्यांचं अण्णा फडणवीस, तर तो यांचा बाबांचा मित्रच आहे तो स्वतः. तर तो म्हणला हा काय सुरेशचाच मुलगा दिसतोय, तू आता घरी जाऊन इथंच झोप. आणि तो तिथंच गॅलरीमध्ये झोपला. मी सकाळी उठून इथे आला. म्हणलं मी मस्त गणपती बघणार. म्हणजे कुठे होताच रात्रभर? म्हणजे बाबांच्या मित्राच्या इथे थांबलो होतो म्हणे मी. काय वेळेस मी झोपच नव्हती मला अजिबात रात्रभर, की हा गेला कुठे, अजून आला कसा नाही आहे अजून. ते असे कुठे शोधणार एवढ्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये? काही नाही शोधा शोध. मिरवणुकीची गर्दी होती ना ती. काही शोधाशोध केले नाही तसं. आमच्या घरामध्ये आम्ही सगळे एकटे असल्यामुळे पूजा अर्चा करायला आम्ही बाहेरचा पुजारी नेमलेला नाही आत्तापर्यंत. तशात जो नवीन मुलगा त्याची मुंजे झाली होती त्यावेळेला. मुंजे झाल्यानंतर म्हणजे त्याच्याही आधी जाऊ शकतो तो, पण तरीसुद्धा मुंजे झाल्यानंतर उत्सवात आरती करायला मला मिळाली याचं जे एक त्या वयात हे असतं काहीतरी आपण वेगळं केलं तसं ते त्याला वाटलं. आणि त्यामुळे त्याला पण आम्ही आतमध्ये पाठवला होता.
ॲक्च्युअल आरत्या बाहेरच म्हणत होते, हा तबक घेऊन उभा होता आणि त्याप्रमाणे ते आरतीचं हे झालेलं आहे. उत्सवातल्या आरतीतलं आहे ते. त्याचं खंडोबाचं नातं म्हणजे पूर्व परंपरा फारच आहे. आणि आत्तासुद्धा म्हणजे बाकी इतर तो तिथे काही शूटिंग करतो, काय करतो, बाहेर वाचन करतो, लेक्चर्स देतो. पण इथे आल्यानंतर आमच्या म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन सुद्धा केर काढायची सुद्धा तयारी आहे तिथे त्यावेळेला. किंवा समजा वाढायला कोण नाही आहे, कमी लोक पडतात, तर हातामध्ये पातेलं घेऊन त्यातनं बसलेल्या पंक्तीला वाढण्याची पण तयारी आहे. तिथे काही आहे हे नाही. आणि देवाची त्याची खूप श्रद्धा आहे. काही झालं तरी आता बरंच त्यांचं काहीतरी नवीन सिरियल यायचे ना, त्यांनी लगेच फोन केला की बाप्पाला सांग आमचं सगळं चांगलं होते. खूप त्याची आहे खूप याच्यावर भक्ती. की त्यांनी आजोबांनी जेव्हा सांगितलं की आजोबा मी आपल्या नाव मल्हार ठेवतोय बरं का, आजोबांना नव्हतं पसंत. असं म्हणलं हे मल्हार काय, मल्हार बाबा होईल पुढे. म्हणले होते, पण मी मल्हारच नाव ठेवणार आहे. आपलं देव आहे ना मल्हार, म्हणून मल्हारच ठेवणार मी नाव. आणि मंजिरीचं कृष्णावर प्रेम असल्यामुळे कृष्ण ती जास्त हे करते, म्हणजे त्यांच्या तिकडे असेल आईकडे वगैरे, तर त्यामुळे तिने पहिलं नाव कान्हा म्हणून ठेवण्याचं नाव तिची हीच. आणि कान्हाचं पहिलंच कितवा वाढदिवस, 4था का 5वा ना, ते हे करून वगैरे केकच्या ऐवजी खरवस आणून खरवस कापला, पहिल्या वर्षाचा खरवस कापून वाढदिवस साजरा केला. आणि वर दहीहंडी सारखं ते बांधून त्याच्यामध्ये गोळ्या बिस्किट ठेवली होती आणि ती त्याच्या आतनं ती काठीने फोडायला लावली वगैरे सगळं. पहिल्या वर्षाचा वाढदिवस. सुबोध 12वी झाल्यानंतर त्याला ह्या क्षेत्रात जायचं की मला माहीत नाही आहे, पण तेव्हा त्याने हे फोटोशूट केलेला मला माहीत पण नाही. तो एकटा जाऊन फोटोशूट करून आला होता, तेव्हा त्याच्या हाताला प्लॅस्टर पण होतं वाटतं, हात त्याने लपवून ठेवला आहे. आणि आत्ता जी सिरियल चालू आहे तू भेटे शिराव्याने, तो अगदी बरोबर तसाच दिसतो. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं की, आणि तो बराचसा कान्हा पण असाच दिसतो. तर बऱ्याच लोकांनी मला फोन विचारलं की हा कान्हा काम करतोय का, तर म्हणलं नाही, कान्हाने हा सुबोध आहे, लहानपणी सुबोध असाच दिसतो होता. आत्ता जो घेतलाय आम्हाला तो सुबोधच वाटतोय घेतलेला. नुमवी जी शिशुशाळा आहे तिथंच सुबोध शिकलेला आहे त्या शाळेमध्ये. आणि जेव्हा तो आता ह्या क्षेत्रात आहे म्हणल्यानंतर, म्हणजे जरा टॉपला आहे म्हणल्यानंतर, त्याच्या मुख्याध्यापिकेने त्याला प्रमुख पाहुणे म्हणून तेव्हा बोलवलं होतं. आणि ते शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे, तर तिथं ओपनिंग त्याच्या हस्ते केलं होतं. मी म्हणलं ना तुम्हाला, आई वडिलांसोबत एवढा कधी वाढदिवस केला नाही, एवढा तुम्ही सगळे फॅन क्लब करताय. मला खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतं खरंच. आणि कुठनं तुम्ही हे सगळं जमवता, म्हणजे माझ्याही लक्षात नाही आहे त्याचा कधी पिक्चर रिलीज झालाय, कधी हे सगळं तुमच्याकडे त्याची नोंद आहे. याचं खरंच कौतुक आहे तुमच्या फॅन क्लबचं. म्हणजे तुम्हालाच मी धन्यवाद देते. की सुबोधला शतशः म्हणजे शुभेच्छा भरपूर आमच्याकडनं दोघांकडनं. सुबोध तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा. असाच तू खूप मोठा होत जा शेवटपर्यंत, असंच नाव गंमत राहा. गोकुळास बार चालला सजारे, मथुरेचं दान पाहू दे.